श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 808. आपण 2 कथा चिंतनांमधून या किष्किंधाकांडाच्या आरंभीचे हे 2 श्लोक आणि 2 सोरठे यांचं चिंतन पाहिलं. यामध्ये जो एक अत्यंत सूक्ष्म असा प्रश्न होता की प्रभू रामचंद्रांच्या स्तुती पश्चात महादेवाची किंवा रामनामाची ही वंदना, हा जो क्रम इतर सोपानांच्या पेक्षा इथं बदलला गेलेला आहे, अशा या क्रमाच्या मागचं जो भावार्थ होता तो आपण शोधण्याचा प्रयत्न कालच्या कथा निरूपणामधून केला. प्रभू रामचंद्रांचं स्तुती गायन करणारं, त्याचबरोबर लक्ष्मणजींचं देखील रूप सांगणारं असं हे कुंदेंदीवर सुंदरावती बलो विज्ञान धामा विभो, अशा पद्धतीने आपण प्रभू रामचंद्रांची स्तुती बघितली. आणि तत्पश्चात महादेव ज्या प्रभू रामचंद्रांचं नाम अखंड मुखामध्ये ठेवून स्वय निवाला तापसी चंद्रमौळी अशा पद्धतीने आपल्या अंतरंगामध्ये विश्राम प्राप्त करतो. आणि त्या रामनामाच्या आधारानेच अनंत जीव देखील आज आपल्या हृदयामध्ये या शिवतत्वाची अनुभूती घेऊ शकतात. अशा सर्व सुकृतींना, अशा सर्व पुण्य पुरुषांना महादेव स्वरूप जाणून गोस्वामीजींनी 2ऱ्या श्लोकामध्ये त्यांचं वंदन केलं. धन्यास्ते कृतीनः पिबन्ति सततम श्रीरामनामामृतम. भगवंताचं नाम, अर्थातच रामाचं नाम हे अमृत आहे. त्या नामाच्या सेवनाने जन्म मृत्यूचं असलेली ही कसरत थांबते सज्जनो. आणि त्यामुळं सर्व संतांनी एकमुखाने नामस्मरणाचा आपल्याला सर्वांना आग्रह धरलाय, आर्जव केलाय. जणू ज्याच्या मुखामध्ये राम नाम आहे तो जरी लौकिक देहाच्या आधाराने काशीपर्यंत पोहोचू शकला नाही, तरी देखील जो प्राणापलीकडे नामाला सांभाळेल त्याच्यासाठी प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती माता त्याच्या मृत्यूशय्येजवळ येतील. आणि जिथं महादेव पार्वती माता आहे तेच त्याच्यासाठी काशी क्षेत्र होऊन जाईल. सर्व देवतांचा देखील हा त्रितापाचा दाह शांत करणारा, त्यांच्या माग लागलेलं हे हलाहलाचं शुक्ल काष्ट स्वतःवरती घेणारा असा हा नीलकंठ ज्या रामनामाच्या आधाराने उद्धरून गेला, अशा भगवंताच्या नामाला, अशा महादेव रूपी तत्वाचं वंदन करून गोस्वामीजी आम्हाला आज या किष्किंधा कांडाच्या कथा विभागामध्ये घेऊन जाणार आहेत. आपण पहिलाच दोहा अनुभवत आहोत, अभ्यासत आहोत. त्यातील उर्वरित असलेल्या या चौपायांचं गायन गोस्वामीजी करू लागतात. आगे चले बहुरी रघुराया, ऋष्यमुख पर्वत नियराया, तहरह सचिव सहित सुग्रीवा, आवत देखी अतुल बलसीवा, अतिस भीत कह सुनु हनुमाना, पुरुष जुगल बल रूप निधाना, धरि बटु रूप देखु तै जाई, कहे सुजानी जिय सयन बुझाई, पठये बाली होहि मन मैला, भागौ तुरत तजौ यह सैला, विप्ररूप धरि
कपितः गयऊ माथ नाई पूछत अस भयऊ। को तुम श्यामल गौर शरीरा छत्री रूप फिरहु बनबीरा। कठिन भूमि कोमल पदगामी कवन हेतु बिचरहु बनस्वामी। मृदुल मनोहर सुंदर गाता सहत दुसह बन आतप बाता। की तुम तीनी देव महको नर नारायण की तुम दो। जग कारण तारन भव भंजन धरनी भार। की तुम अखिल भुवनपति लीन मनुज अवतार। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनों, गोस्वामीजी आम्हाला कथा विभागामध्ये आता घेऊन चाललेले आहेत. आपण अरण्यकांडाच्या शेवटी बघितलं की प्रभू रामचंद्र पंपा सरोवरापर्यंत आलेले आहेत आणि या पंपा सरोवराला देवर्षी नारदांची भेट झालेली आहे आणि त्याच्या पुढं प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण निघालेले आहेत. कोणाच्या विनंतीनुसार? माता शबरीने जे सांगितलं त्या शबरी मातेच्या आदेशानुसार, जणू काही एका भक्ताने सांगितलेल्या मार्गावरून प्रभू रामचंद्र पुढे निघालेले आहेत. त्यामुळं पहिल्याच चौपाईमध्ये गोस्वामीजी लिहितात की आगे चले बहुरी रघुराया. प्रभू रामचंद्र त्यानंतर पुढे निघाले असा त्याचा साधा शब्दार्थ होतो. परंतु गुरुकृपेने मला या आगे चले या शब्दामध्ये अनेक भाव हृदयामध्ये प्रगट होत आहेत. बघा, जीवन हे नेहमी पुढे जाण्यासाठीच आहे. ज्या दंडकारण्यामध्ये सीताजींचा विरह प्रभू रामचंद्रांना झाला, ज्या लतिका वेलींना प्रभू रामचंद्र सीताजींचा पत्ता विचारतायत, अशा या दुःखामध्ये देखील प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये बसून राहू शकले असते. कुठे गेली सीते, कुठे गेली असं म्हणत. परंतु जीवनामध्ये नित्य निरंतर आहे त्या परिस्थितीमधून पुढे चालत राहणं, सकारात्मक दृष्टीने पुढे चालत राहणं, हेच रामनामाचं खरं मर्म आहे. नाम काय देतं? जीवनाला चैतन्य देतं, जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता देतं. अनेक संकट जरी असली तरी पुढे जाण्याची हिम्मत नाम देतं. आयुष्य हे प्रारब्धाच्या अधीन आहे. घडणाऱ्या घटना या घडणारच आहेत. त्याला सामोरं जाण्याचा दृष्टिकोन भगवंताचं नाम आम्हाला देतं. त्यामुळे उगीच सकाम भूमिकेतून भगवंताच्या नामाला लागू नका की मला या भगवंताच्या नामाने कुठल्याही प्रकारचं संकट येता कामा नये. मी बऱ्याचदा गमतीने यासाठी उदाहरण देत असतो बॉक्सिंगच्या मैदानाचं. आपण बघा, प्रत्येकाने ते बॉक्सिंगचे राऊंड्स बघितले असतील ज्यामध्ये दोन प्रतिस्पर्धी एकमेकांवरती अगदी तुटून पडत असतात. त्याप्रमाणे सज्जनो, आपण देखील आपल्या प्रारब्धाशी आयुष्यभर असं बॉक्सिंग खेळत असतो. आता आपण या स्पर्धेमध्ये जिंकावं असा दृष्टिकोन ठेवून जीवनामध्ये कुठलंही साधन करावं यामध्ये काही शंका नाही की मला जिंकायचंय प्रारब्धाशी, ठीक आहे. परंतु जर एखादा असा विचार करून हा सामना खेळू लागला की मला जिंकायचं पण आहे आणि मला एक फटका देखील खायचा नाही, तर हे जरा अवघड आहे, होय की नाही? ज्याला जिंकायचं आहे त्याला खडतर मार्गातूनच जावं लागतं.
आणि त्यामुळे प्रारब्ध आणि आपली ही जी लढाई आहे त्यामध्ये कधी प्रारब्ध आपल्यावरती सरशी करेल, कधी आपण प्रारब्धाच्या घावांना शांतपणे सहन करू. अशा पद्धतीने आपण या प्रारब्धाशी सतत स्पर्धा करत असतो. मग यामध्ये नाम काय करतं की नाम एक गोष्ट निश्चित करतं की तुम्हाला नॉकआउट पंच पासून ते वाचवतं. बघा, तिथं ते निश्चितच तुमच्या प्रारब्धामध्ये तुम्हाला तेवढा हातभार देतं की ज्याच्यामुळे तुम्ही जीवन जगण्याची कधी उम्मीदच पूर्णपणे घालवून बसाल. आजच्या काळामध्ये बघा, अनेक लोक डिप्रेशनसाठी वेगवेगळे उपाय करतात, परंतु हा संतांनी दिलेला उपाय या भगवंताच्या नामाच्या स्मरणाचा जर आपण खरंच मनापासून केला तर तुम्हालाच आतून एक नवीन चैतन्य, एक नवीन उत्साह जीवन जगण्यासाठी दिसू लागेल. नाम काय करतं? आपले भोग ते घालवत नाही, परंतु भोगामध्ये आपलं ते समाधान टिकवतं. आणि याही पुढे जाऊन मला म्हणू द्या की जो भगवंताच्या नामामध्ये राहतो त्याचं म्हातारपण देखील लोकांना हवंसं वाटतं. बरं का, अहो, आमच्या गोंदवल्यामध्ये किती आजी आजोबा आम्ही बघितले की जे नामस्मरणाच्या आधाराने इतके प्रफुल्लित, इतके टवटवीत, इतके आनंदी, इतके समाधानी की त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून अनेक तरुणांची गर्दी व्हायची. मग आमच्या त्या शालिनीताई गोखले असू देत, गोसी गोखले असू देत, आमचे बोरकर आजी आजोबा असू देत, आमचे बावकर काका असू देत, किती वयोवृद्ध लोक, त्यांचा मिश्किलपणा, त्यांचं जीवनाकडे बघण्याचं ते हास्य, तो विनोद, हे सर्व काही सज्जनो, हे नामस्मरणाचा परिपाक आहे की जीवन हसत खेळत आनंदाने सर्व प्रारब्धाचे भोग त्याची इच्छा म्हणून स्वीकारत, कुठलीही तक्रार न करत पुढे जाण्याचं. म्हणून आगे चले. लक्षात ठेवा, जीवनामध्ये कधी निराश होऊ नका. जेव्हा श्री महाराज म्हणतात की जो नाम घेतो त्याच्या मागं पुढं मी उभा आहे, तर मग आपल्याला सतत पुढेच जायला पाहिजे ना. ते आपल्या मागं आहे, मग कशाला घाबरायचं. अशा या आगे चले पद्धतीने प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. आणि कुठं आलेले? ऋष्यमूक पर्वत नियराया. मी जेव्हा पहिल्यांदा ही चौपाई वाचली बऱ्याच वर्षापूर्वी, तेव्हा मी म्हटलं, अरे ही अवध भाषा आणि इंग्लिश हे सारखं कसं काय? बघा काय लिहिलंय, ऋष्यमूक पर्वत नियराया. नियर, NEAR, आया, नियर आया, जवळ आला. आणि त्याचा अर्थ देखील तोच आहे, ऋष्यमुख पर्वताच्या समीप ते आले. आता हा ऋष्यमुख पर्वत काय आहे? बघा, भक्ताने देखील जी दिशा दाखवलेली आहे ती कोणाची आहे? त्याच्या सद्गुरूंचीच दिशा दाखवलेली आहे. माता शबरीच्या गुरूंची, मातंग ऋषींची तपस्या भूमी आहे हा ऋष्यमुख पर्वत, जिथं मातंग ऋषींनी मौन धारण करून कित्येक अनंत काळापर्यंत तपस्या केली. ज्याप्रमाणे सुतीक्ष्ण आपल्या गुरूंच्या कड प्रभू रामचंद्रांना घेऊन गेला, त्याप्रमाणे आता मातंग ऋषी तर देहामध्ये नाहीत, परंतु साधनेच्या स्थळी मात्र ते चैतन्य रूपाने आहेत. अशा साधन स्थळाकडे प्रभू रामचंद्रांचा मार्ग माता शबरीने दिला की तू मला विचारतोयस की मी काय करू? अरे, तो अधिकार माझ्या गुरूंचा आहे. तू ऋष्यमुख पर्वताच्या दिशेने जा. प्रभू रामचंद्र या ऋष्यमुख पर्वताच्या जवळ आले आणि या ऋष्यमुख पर्वताच्या जवळ त्यांची वाटच जणू काही एका झाडावरती बसलेला एक भयभीत जीव पाहत होता. कोण होता तो? तहरह सचिव सहित सुग्रीवा, आवत देखी अतुल बल सीवा. एका मोठ्या झाडावरती सुग्रीव हा किष्किंधा नगरीचा निष्कासित राजा, जो बालीचा बंधू आहे, परंतु आपणास मी ते चरित्र थोडक्यामध्ये
ओळख करून देताना सांगितले की या दोघांमध्ये एक गैरसमज झालाय, ज्याचं चरित्र विस्ताराने सुग्रीव प्रभू रामचंद्रांना सांगणार आहे, त्यामुळे मी याची दुरुक्ती करत नाही. असा हा सुग्रीव बालीच्या भीतीने या ऋष्यमुख पर्वतावरच्या एका आडोशाला, एका झाडावरती आपल्याला कोणी पाहणार नाही अशा पद्धतीने आपल्या सचिवांच्या सहित लपून बसला होता. आणि जो भयभीत मनुष्य असतो तोचे नेहमी डोळे फिरत असतात, जणू काही कुठल्या बाजूने आपल्यावरती मृत्यू येईल की काय अशा भीतीने सुग्रीव अत्यंत भयभीत होऊन त्या झाडावरती लपून बसला होता. तिथं खरं तर कोणी मनुष्य येत नव्हताच, निर्मनुष्य असलेला हा भाग, परंतु अशा या उंच झाडावरून सुग्रीवाची नजर त्या पाऊलवाटेच्या दिशेने गेली आणि त्या पाऊलवाटेवरून तो पाहतो तर काय, दोन सुंदर तरुण त्या पाऊलवाटेवरून या झाडाच्या दिशेने चालत जणू काही येत आहेत. आणि आपण म्हणतो ना की जे वैऱ्याच्या देखील मनात नसतं ते कित्येकदा आपलंच मन आपल्याला विचार करून सांगत असतं. सुग्रीवाने या दोन तरुणांना पाहिलं. त्यांचं ते प्रसन्न व्यक्तित्व, यापेक्षा देखील त्यांचं अतुलित बळ, त्यांच्या हातातले धनुष्य, हे सगळं पाहिल्यानंतर सुग्रीवाच्या मनामध्ये सगळ्यात प्रथम शंका आली की अरे हे कोण आहेत? कदाचित बहुतेक बालीनीच आपला वध करण्यासाठी या दोघांना पाठवलेलं दिसतंय. मी जे आपणास म्हटलं ना की किष्किंधा कांड म्हणजे जीवाच्या अंतःकरणाचा अभ्यास आहे. इथूनच आपल्याला एक एक टप्पा अभ्यासायचा आहे. बघा, आम्ही देखील बऱ्याचदा आपल्या मनामध्ये असलेल्या संकल्पनेच्या आधाराने जगाकडे पाहत असतो. प्रत्यक्ष परमात्मा त्याच्या दिशेने चालत येतोय आणि तरी सुग्रीव भयभीत होऊन मनामध्ये विचार करतोय की बहुतेक आपल्या मृत्यूसाठीच कोणीतरी आलेलं आहे. आणि असा सुग्रीव यांचं अतुलित बल पाहून भयभीत होऊन आपला जो सचिव आहे, आपला जो चाकर आहे, आपला जो अत्यंत निज सेवक आहे, अशा निज सेवकाला सुग्रीव हळूच हाक मारतोय, हनुमान, ए हनुमान. अतिसभी, त्यामुळं हा आवाज देखील लहान आहे, कारण कदाचित आपल्याच आवाजाने रामानेच लक्ष आपल्याकडे ओढलं जाईल की काय. त्यामुळं सुग्रीव अत्यंत हळू आवाजात हनुमानाला हाक मारतोय. अतिसभी, अत्यंत भयभीत आहे. आणि कोणाला हाक मारलेली आहे त्यांनी? सज्जनो, या चरित्राचा आता जो खरा चेतना बिंदू आहे, जे स्फूर्ती केंद्र आहे, जरी ते स्फूर्ती केंद्र आता सुप्तावस्थेमध्ये असलं, जरी हनुमंताला आपल्या स्वतःच्या जीवनाची, आपल्या कार्याची, आपल्या शक्तीची अजूनही ओळख झालेली नसली, तरी देखील हनुमंत, आपला मारुती राया, आपला या चरित्राचा असलेला हा खरा नायक, त्या नायकाला भयभीत झालेल्या सुग्रीवाने हाक मारलेली आहे. हनुमंताची आता एंट्री आपल्या या रामकथेमध्ये होतीये आणि त्यामुळं हनुमंताची स्तुती, त्या स्तुतीच्या आधाराने हनुमंत कुठलं कुठलं कार्य आता या रामायणामध्ये करणार आहे. सज्जनो, हनुमान चालीसा एकदा हनुमंताच्या स्मरणामध्ये. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारि बरनउ रघुवर विमल जसु जो दायक फल चारि
बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीश तिहु लोक उजागर। रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी। कंचन बरन विराज सुबेसा, कानन कुंडल कुंचित केसा। हाथ वज्र और ध्वजा विराजे, कांधे मूज जनेऊ साजे। शंकर सुवन केसरी नंदन, तेज प्रताप महाजगवंदन। विद्यावान गुणी अति चातुर, राम काज करिबे को आतुर। प्रभु चरित्र सुनिबे को रसिया, राम लखन सीता मन बसिया। सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा, विकट रूप धरि लंक जरावा। भीम रूप धरि असुर सहारे, रामचंद्र के काज समारे। लाय सजीवन लखन जियाए, श्री रघुवीर हरषि उर लाए। रघुपति कीन्ही बहुत बढ़ाई, तुम मम प्रिय भरत सम भाई। सहस बदन तुमरो जस गावै, अस कहि श्रीपति कंठ लगावै। सनकादिक ब्रह्मादि मुनीसा, नारद सारद सहित अहिसा। यम कुबेर दिगपाल जहाँ ते, कवि कोविद कहि सके कहाँ ते। तुम उपकार सुग्रीवहि कीना, राम मिलाए राजपद देना। तुम्हरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। युग सहस्र योजन पर भानु, लील्योताहि मधुर फल जानु। प्रभु मुद्रिका मेलि मुख माही, जलधि लांग गए अचरज नाही। दुर्गम काज जगत के जेते,
सुगम अनुग्रह तुम्हारे ते राम दुआरे तुम रखवारे, होतन आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारे सरना, तुम रक्षक काहू को डरना। आपन तेज सम्हारो आपे, तीनों लोक हाकते कापे, भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुनावे। नासै रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मन क्रम बचन ध्यान जो लावे। सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा, और मनोरथ जो कोई लावे, सोही अमित जीवन फल पावे। चारों युग परताप तुम्हारा, है प्रसिद्ध जगत उजियारा, साधु संत के तुम रखवारे, असुर निकंदन राम दुलारे। अष्ट सिद्धिनो निधि के दाता, असवर दीन जानकी माता, राम रसायन तुम्हारे पासा, सदा रहो रघुपति के दासा। तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुख बिसरावे, अंत काल रघुवरपुर जाई, जहाँ जन्म हरि भक्त कहाई। और देवता चित्तन धरई, हनुमत से सर्व सुख करई, संकट कटे मिटे सब पीरा, जो सुमिरई हनुमत बलबीरा। जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई, जो शत बार पाठ करे कोई, छूट ही बंदी महासुख होई। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जयनाथ हृदय महडेरा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जयनाथ हृदय महडेरा। तुलसीदास सदा हरि चेरा, की जयनाथ हृदय महडेरा। श्री राम सिया राम, श्री राम जय राम, श्री राम सिया राम। पवन तनय संकट हरना,
हनुमंताचं आपण या हनुमान चालिसाच्या आधाराने वंदन केलं. सज्जनो, प्रत्येक रामभक्ताने हनुमंताची उपासना ही त्याच्या जीवनामध्ये अवश्य करावी. मग त्यासाठी आपण समर्थांनी रचलेलं भीमरूपी म्हणावं किंवा ही हनुमान चालिसा म्हणावी. येन केन पद्धतीनं आपल्या श्री महाराजांना आवडणारं हे हनुमंत दैवत. अशा या हनुमंताला जणू काही हा अति भयभीत झालेला सुग्रीव आपल्या मनातली भीतीच बोलून दाखवतोय. हनुमना ऐक, पुरुष जुगल बल रूप निधान. अरे, या दोन येणाऱ्या पुरुषांच्याकडे तर पहा. जणू काही सामर्थ्य आणि रूप यांचं एक अत्यंत अनोखं मिश्रण या दोघांच्या रूपाने माझ्या दिशेने चालत येत आहे. हे कोण आहेत? माझ्या मनामध्ये भीती होती. हनुमना, तू एक काम कर. धरी बटू रूप देखु तय जाई, कहे सुजानी जिय सयन बुझाई. बघ, ते देखील सुकुमार आहेत. मला असं वाटतं की तू त्यांच्याच वयाचा होऊन एका ब्रह्मचार्याच्या रूपामध्ये तिथं जा. आपण बघतो ना की समाजामध्ये देखील जर वय, विचारधारा या अनुकूल असतील तर मनुष्य आपलं अंतरंग दुसऱ्यासमोर व्यक्त करू शकतो. म्हणून सुग्रीव त्यांच्या रूपाच्या दृष्टीने विचार करून हनुमंताला म्हणतोय की तू देखील असाच कोणीतरी बटू होऊन, ब्रह्मचारी होऊन रूप धारण कर आणि त्यांच्याकडे जा. आणि तिथं जाऊन त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या हृदयातला खरा हेतू काय आहे ते जाणून घे. आणि हो, जर तुला थोडी जरी शंका आली की हे माझ्या शोधासाठी म्हणून इथं फिरत आहेत, त्यांना बालीने इथं माझा वध करण्यासाठी पाठवला आहे, तर हे हनुमाना, मला लांबूनच इशारा करून सांग की इथं थांबू नका, पळून जा, पळून जा. मी त्याच क्षणी या झाडावरून उडी मारीन आणि या पर्वत राशींना सोडून कुठंतरी आणखी निबिड अरण्यामध्ये निघून जाईन. मला मरणाची फार भीती वाटते रे हनुमाना. मला या सुग्रीवाची कथा सांगत असताना जणू काही आपल्या स्वतःच दर्शन त्याच्यामध्ये होतंय. कारण सुग्रीव हा माझ्यासारख्या सामान्य जीवाचं प्रतीक आहे. मृत्यूला घाबरलेला, किष्किंधेच्या आसक्तीमध्ये लिप्त असलेला, स्त्रीविषयी आपल्या मनामध्ये अतिप्रेम धारण करणारा आणि त्याचबरोबर पुरुषार्थाच्या गप्पा मारणारा, अशा या सुग्रीवाचं हे जीवपण अंश रूपाने आम्ही सर्वच जण आपल्या आचरणामध्ये आणत असतो. परंतु सुग्रीवाने काय केलं? तेच केलं जे श्री महाराज आम्हाला करायला सांगतात की जर तुम्हाला मला काही सांगावंसं वाटत असेल तर तुम्ही मारुतीरायाच्या कानामध्ये सांगा. आणि इथं देखील सुग्रीव भयभीत होऊन हनुमानाच्या जणू काही कानातच बोलतोय. आणि कोणासाठी बोलतोय? त्यांच्याकडे जा. कोणाकडं? रामाकडे जा. म्हणजे महाराज कोण आहेत? आमच्यासारख्या जीवांनी मारुतीरायाच्या कानामध्ये सांगावं की ते मला येऊन मिळतं. त्याप्रमाणे हनुमंत आता सुग्रीवाचा निरोप घेऊन रामरायाकडे जाणार आहे. आणि या सज्जनो, हनुमंताचं आणि रामाच्या भेटीचं, त्यांच्या मिलनाचं एक विलक्षण मांगल्य आपण उद्याच्या कथानकापासून अभ्यासूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.